या चित्रपटाच्या सुरुवातीला बघतोस काय मुजरा कर हे गाणं आहे, ज्यामध्ये आपण प्रतापगड किल्ला व या चित्रपटाचे क्रेडिट्स पाहतो. तसेच पुढे पाहतो की एक मावळा घोड्यावर बसला आहे आणि तो मावळा घोडा पळवत नेत नदीच्या किनारी रोवून ठेवलेली एक तलवार उचलतो. प्रत्यक्षात हे एक स्वप्न असतं, जे की नानासाहेब देशमुख पाहत असताना ते त्यांच्या झोपेतून उठतात. यानंतर आपण शमशेर पाटीलला पाहतो, जो की घाईघाईत एका केस कटिंगच्या दुकानाचं उद्घाटन करायला चाललेला असतो. पण पांडुरंग शिंदे, ज्याला सर्व पांडा म्हणत असतात, तो शमशेरच्या वाटेत खिळे लावतो, जेणेकरून त्याची गाडी पंक्चर होते. तसेच तो ही बातमी शिवाला देतो आणि इकडे लगेच शिवराज नानासाहेबांच्या घरी जातो व त्यांना घेऊन जिथे कटिंगच्या दुकानाचं उद्घाटन होणार असतं तिथे घेऊन येतो. आता एवढ्या वेळात इथे शमशेर सुद्धा आलेला असतो, पण नानासाहेब लगेच त्या दुकानाचं उद्घाटन करतात व पुढे शमशेरला चिडवण्यासाठी त्याला पेढा खायला देतात. प्रत्यक्षात नानासाहेब या गावचे सरपंच असतात आणि शमशेर त्यांचा विरोधक, ज्यामुळे ह्या दोघांची आधीपासूनच दुश्मनी असते. असो, आता शिवाला कोणीतरी फोन करून सांगतं की गडावर काही पर्यटक दारू पिऊन धिंगाणा करत आहेत, त्यामुळे हे तिघे प्रतापगडावर जातात. खरं तर हे सर्व प्रतापगडाच्या पायथ्यालाच राहत असतात. आता गडावर गेल्यानंतर हे पाहतात की गडावर ह्या पोरांनी खूप कचरा केला आहे, त्यामुळे हे त्यांना तो कचरा उचलायला लावतात व त्यांना बेदम चोप देऊन तिथून हाकलून लावतात. तसेच इथे आपल्याला समजतं की नानासाहेब खूप भोळ्या स्वभावाचे आहेत आणि ह्या तिघांनाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर आहे. यानंतर हे गडावरून परत येत असताना नानासाहेब पांडा व शिवाला म्हणतात की असे जे लोक गडावर येऊन गडाची नासधूस करतात त्यांच्यासाठी काहीतरी कायमचा उपाय करायला हवा. त्याचबरोबर जेव्हा हे वाटेत एका उसाच्या घुराळाजवळ थांबतात तेव्हा नानासाहेब यांना किल्ल्याच्या विकासासाठी त्यांनी केलेला प्लॅन सांगतात. ते म्हणतात की गडाच्या विकासासाठी एक ट्रस्ट बनवायची, तसेच गडावर जेवढे पण पर्यटक येतील त्यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये घ्यायचे, जे की त्या ट्रस्टमध्ये जमा होतील व त्यातून गडाचा मेंटेनन्स पाहिला जाईल. त्याचबरोबर गड आकाशातून पाहता यावा यासाठी एक हेलिकॉप्टर राईड पण ठेवायची आणि त्यात बसून गड पाहणाऱ्याला हेडफोन मधून गडाची माहिती द्यायची, ज्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये चार्ज असेल. तसेच गडावर खूप झाडे देखील लावायची, ज्यामुळे गडाच्या आजूबाजूच्या भागात पर्यावरणाचा समतोल राहील व त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न पण हळूहळू मिटेल. खरं तर नानासाहेबांचा हा प्लॅन खूप छान असतो आणि या प्लॅनचं प्रेझेंटेशन त्यांनी तिथल्या आमदाराला सुद्धा दिलं होतं, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. आता पांडा नानासाहेबांना म्हणतो की यावेळी तुम्हीच आमदाराच्या निवडणुकीसाठी उभे राहा, ज्यामुळे आपल्याला हा प्रोजेक्ट पूर्ण करता येईल. तसेच बाकीच्यांना पण पांडाचं बोलणं पटलेलं असतं. यानंतर शिवाला आपण त्याच्या गर्लफ्रेंड सोबत पाहतो. हिचं नाव कुठे मेन्शन केलेलं नाही. त्याचबरोबर शिवा पण हिला प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारत असतो, त्यामुळे मी हिचं कॅरेक्टर तिच्या खऱ्या नावाने समजवणार आहे, जे की पर्णा आहे. असो, पर्णा ही शमशेरची लहान बहीण असते. तसेच इथे आपल्याला कळतं की पर्णा थोडी फिल्मी टाईपची मुलगी आहे आणि शिवा तिच्यापासून काही लपवत नाही. तो त्याच्याबद्दलच्या सर्व गोष्टी तिला सांगत असतो. पुढे आपण पाहतो की नानासाहेबांना पुन्हा तेच मावळ्याचं स्वप्न पडतं, पण यावेळी देखील त्यांना हे समजत नाही की त्यांना ते स्वप्न नक्की का पडतंय. यानंतर दुसऱ्या दिवशी पांडा नानासाहेबांकडे येतो व त्यांना सांगतो की उपमुख्यमंत्री वंदनाताई येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांना भेटायला साताऱ्याला जावं लागेल. तसेच हे तिघे सातारला जातात आणि वंदनाताईंना भेटतात. इथे पांडा त्यांना सांगतो की सध्या जे आमदार आहेत ते जनतेसाठी नीट काम करत नाही, त्यामुळे सर्वांची हीच इच्छा आहे की यावेळी आमच्या मतदारसंघामध्ये नानासाहेबांना तिकीट मिळावं. यावर वंदना त्यांना म्हणतात की आमदार बनण्यासाठी काहीतरी मोठं करावं लागतं, त्यामुळे तुम्ही काहीतरी मोठं काम करण्याच्या मागे लागा. तसेच आता लवकरच शिवजयंती येणार आहे, तेव्हा मी तुमचं शक्ती प्रदर्शन पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघात येईल, त्यामुळे सर्व तयारी करून ठेवा. पुढे नानासाहेब गावकऱ्यांसोबत एक मीटिंग ठेवतात, जिथे पांडा सर्वांना सांगतो की यावर्षीपासून नानासाहेबांनी ठरवलं आहे की शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल. यावर शमशेर म्हणतो की शिवजयंती जर तिथीप्रमाणे होत असेल तरच त्यात मी सहभाग घेईल, आणि जर का ती कॅलेंडर प्रमाणे करणार असाल तर त्यावर मी बहिष्कार करतो, असं म्हणून तो मीटिंग सोडून निघून जातो. यानंतर नानासाहेब खूप थाटामाटात शिवजयंती साजरी करतात, जी की बहुतेक कॅलेंडर प्रमाणे असते. तसेच ही जयंती पाहण्यासाठी वंदनाताई यांच्या गावी येतात. आता जयंती झाल्यावर वंदना नानासाहेबांना सांगतात की मला जयंती खूप आवडली आणि त्यामुळे मी इम्प्रेस पण झाले, पण आता तुम्हाला हायकमांडला इम्प्रेस करण्यासाठी असं काहीतरी मोठं करावं लागेल, जेणेकरून सर्व महाराष्ट्रात तुमचा गाजाबाजा होईल. आता यानंतर ती तलवार हे गाणं आहे, ज्यामध्ये शाहीर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देत असताना भवानी तलवारीबद्दल सांगतात. तसेच तिथे बसलेल्या सर्व प्रेक्षकांना उद्देशून म्हणतात की भवानी तलवार परत भारतात घेऊन या. खरं तर हा त्या शाहिरांच्या गाण्यातील एक भाग असतो, पण नानासाहेब हे मनावर घेतात व लंडनमध्ये असलेली महाराजांची तलवार भारतात परत आणायचं ठरवतात. तसेच ही गोष्ट ते पांडा व शिवाला सांगतात आणि त्यांना देखील हे बरोबर वाटतं. पुढे गावातल्या शाळेतील कॉम्प्युटरच्या व इतिहासाच्या सरांना मध्यरात्री घरातून उचलून आणतात आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कारण देतात व त्यांच्याकडून तलवारीबद्दलची सर्व माहिती काढून घेतात. आता यांना लंडनला जाण्यासाठी पैसे लागणार असतात, त्यामुळे नानासाहेब ठरवतात की त्यांची जी गडाच्या पायथ्यालगतची जमीन आहे
ती ते विकून टाकणार. तसेच इथे आपल्याला कळतं की याआधी देखील नानासाहेबांनी गडावर लाईट लावण्यासाठी त्यांची जमीन विकली होती. आता पुढे शिवा जेव्हा पर्णाला भेटतो तेव्हा त्याच्याशी बोलत असताना चुकून त्याच्या तोंडून निघतं की तो नानासाहेब व पांडासोबत लंडनला जाणार आहे. तसेच पर्णा जेव्हा घरी जाते तेव्हा आपल्याला कळतं की पर्णाच्या आई वडिलांचं निधन झालं आहे आणि तिचं पालन पोषण तिच्या भावाने म्हणजे शमशेरनेच केलं आहे. त्याचबरोबर शमशेरला हे माहित आहे की पर्णा व शिवा एकमेकांना चोरून भेटतात, ज्यामुळे तो पर्णावर खवळत असतो. पण इथे शिवाच्या बाजूने बोलत असताना पर्णा चुकून त्याला सांगते की शिवा नानासाहेब आणि पांडासोबत लंडनला चालला आहे. आता हे कळाल्यावर शमशेर दुसऱ्याच दिवशी गावात एक सभा भरवतो आणि गावकऱ्यांना सांगतो की हे तिघे आपल्या पैशावर लंडनला चालले आहेत आणि असा भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही. तेवढं तिथे स्टेजवर पांडा येतो आणि शमशेरच्या समोरील माईक ओढून घेऊन गावकऱ्यांना सांगतो की नानासाहेब गावकऱ्यांच्याच भल्यासाठी स्वतःच्या खर्चाने लंडनला चालले आहेत, तिथल्या दूध डेऱ्यांची पाहणी करण्यासाठी, जेणेकरून त्यानुसार आपल्या इथे दूध डेऱ्या उभारण्यात येतील व गावाच्या विकासाला चालना मिळेल. आता हे ऐकल्यावर सर्व गावकरी नानासाहेबांच्या बाजूने होतात व त्यांच्या नावाने घोषणा द्यायला लागतात. तसेच इथे पांडा शमशेरला म्हणतो की आधी पूर्ण माहिती काढायची आणि त्यानंतरच बोलायचं असतं, नाहीतर जसा बापूसाहेबांचा निवडणुकीत पडल्यावर पोपट झाला होता तसा पोपट होतो. आता बापूसाहेब कोण आहेत ते सांगितलं नाही, पण पुढे आपण त्यांना लवकरच बघूयात. असो, पुढे शमशेर नानासाहेब व पांडाला धमकी देऊन तिथून निघून जातो आणि यानंतर हे गडावर जाऊन चर्चा करतात की लंडनवरून तलवार कशी आणता येईल, ज्यावर पांडा सल्ला देतो की आपण तलवार चोरून आणूयात आणि हे नानासाहेब व शिवाला देखील पटतं. यानंतर यांचा पासपोर्ट येतो व इथे तू दिसते नावाचं गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की हे तिघे त्यांच्या कुटुंबियांचा व सर्व गावकऱ्यांचा निरोप घेतात आणि लंडनला जातात. आता गावकऱ्यांना वाटत असतं की हे दूध डेऱ्या पाहायला गेलेत, पण खरं तर हे आलेले असतात तलवार चोरायला. त्याचबरोबर हे एका टुरिस्ट कंपनी सोबत टुरिस्ट म्हणून आलेले असतात आणि यांचा टुरिस्ट गाय जेव्हा यांना लंडन फिरवत असतो तेव्हा हे टुरिस्ट गायला सांगतात की शिवाचं पोट खराब झालं आहे, त्यामुळे त्याला आम्ही हॉटेलच्या रूमवरती घेऊन जातो, असं सांगून ते म्युझियमच्या दिशेने जायला लागतात, कारण तलवार म्युझियम मध्ये ठेवलेली असते. तसेच हे तिघे म्युझियमच्या ठिकाणी जात असताना मेट्रो स्टेशनवर नानासाहेबांचं तिकीट खाली पडतं, ज्यामुळे यांची चुकामुक होते. आता पांडा व शिवा मेट्रोमध्ये पुढे जातात व नानासाहेब स्टेशनवरच राहतात. त्याचबरोबर नानासाहेबांकडे फोन देखील नसतो, त्यामुळे ते दुसरे मेट्रो पकडतात व पुढच्या स्टेशनला उतरतात. इथेच हे पांडा व शिवाला शोधत असताना दुर्गाला धडकतात. आता दुर्गा पण सातारचीच असते, त्यामुळे यांची लगेच ओळख होते व नानासाहेब तिला सांगतात की मी माझ्या मित्रांपासून वेगळा झालो आहे. तसेच पुढे दुर्गा नानासाहेबांना पांडा व शिवाला शोधण्यास मदत करते, ज्यामुळे हे तिघांच्या जीवात जीव येतो. आता नानासाहेब इथे या दोघांची दुर्गासोबत ओळख करून देतात व यानंतर हे दुर्गालाही सोबत घेतात आणि म्युझियमच्या दिशेने जायला लागतात. तसेच म्युझियमला गेल्यावर हे पाहतात की एका माणसाने म्युझियम मधल्या एका वस्तूला हात लावल्यामुळे पोलीस त्याला पकडून नेत असतात, जे पाहून दुर्गा यांना सांगते की इथले नियम खूप कडक आहेत, म्युझियम मधल्या कोणत्या गोष्टीला हात जरी लागला तरी इथे अरेस्ट केलं जातं. आता ही गोष्ट तर त्या तिघांना माहितीच नसते, त्यामुळे हे खूप घाबरतात व ठरवतात की हे आज म्युझियम मध्ये न जाता दुसऱ्या दिवशी जाणार. तसेच इथून हे तिघे निघतात आणि लंडन पाहायला लागतात. जे पाहत असताना हे या विषयावर चर्चा करतात की लंडन तिथल्या लोकांनी किती छान स्वच्छ व नीटनेटकं ठेवलं आहे, पण त्या तुलनेत मात्र आपल्याकडच्या लोकांना व राजकारण्यांना आपली ना संस्कृती जपायची आहे ना त्यांना त्यांचं काही पडलंय. पुढे नानासाहेब दुर्गाला विचारतात की समजा आपल्याला इथून एखादी मोठी गोष्ट भारतात न्यायची असेल तर ती नेता येते का, ज्यावर दुर्गा म्हणते की हो नेता येते, पण तुम्हाला काय न्यायचं आहे. आता सुरुवातीला तर नानासाहेब तलवारीविषयी काहीच बोलत नाही, पण नंतर सांगतात की आम्ही रॉयल कलेक्शन म्युझियम मध्ये असलेली महाराजांची तलवार घेऊन जाणार आहोत. आता दुर्गा यांना सांगते की ती तलवार आता त्या म्युझियम मध्ये नाहीये, कारण इथे राहणाऱ्या काही मराठी लोकांनी एकत्र येऊन इथल्या सरकारला एक पत्र लिहिलं होतं की ती तलवार आमची ऐतिहासिक ठेवा आहे, त्यामुळे ती आम्हाला परत द्या. जे कळल्यावर त्यांनी ती तलवार इथल्या राणीच्या प्रायव्हेट कलेक्शन मध्ये ठेवली. तसेच दुर्गा त्यांना सांगते की हे सातारा नाही तर लंडन आहे, इथे जर तुम्ही पकडले गेलात तर तुमचं सर्व आयुष्य बर्बाद होईल. पण हे तिघे त्यांच्या निर्णयावर ठाम असतात, त्यामुळे ते दुर्गाला बाय बोलून तिथून निघून येतात. यानंतर हे हॉटेलच्या रूमवर आल्यावर इंटरनेटवरून लंडनच्या राणीचं पॅलेस शोधतात व पुढे तलवार चोरी करण्यासाठी पॅलेसमध्ये जातात. आता इथे पुढे नक्की काय होतं हे दाखवलेलं नाही, पण हा सीन इथेच कट होतो व या तिघांना आपण पुन्हा भारतात पाहतो, जिथे हे गावात पोहोचल्यावर नानासाहेब पाहतात की सर्व गावकरी यांच्या स्वागतासाठी एसटी स्टँडवर आले आहेत. तसेच नानासाहेबांच्या घरी गेल्यावर आपण पाहतो की यांनी महाराजांची तलवार आणली आहे आणि त्यामुळे सर्व लोकांनी यांचं थाटामाटात स्वागत केलं होतं. तसेच यांनी तलवार आणली म्हणून मीडियाचे खूप सारे लोक नानासाहेबांकडे तलवारीबद्दलची माहिती घेण्यासाठी येतात, ज्यावर नानासाहेबांना फारसं बोलता येत नसतं, त्यामुळे पांडस सर्वांची उत्तरं देतो. आता ही बातमी पुढे अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचते की हे तिघे असा दावा करत आहेत की यांनी लंडनहून महाराजांची तलवार भारतात परत आणली आहे. आता तलवारीची बातमी सर्व राजकारण्यांना देखील कळलेली असते, त्यामुळे वंदनाताई नानासाहेबांना त्यांच्या ऑफिसवर बोलून घेतात आणि हे लोक तिथे गेल्यावर वंदनाताई एक प्रेस कॉन्फरन्स घेतात.
ज्यात त्या म्हणतात की ह्या तिघांनी जे काम केलं आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या पक्षामध्ये यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत, त्यामुळेच आमचा पक्ष मोठा आहे असं आम्ही मानतो. प्रत्यक्षात वंदनाताई नानासाहेबांना मिळत असलेल्या प्रसिद्धीचा त्यांच्या पक्षासाठी वापर करून घेत असतात. असो, आता इथेच आपण पहिल्यांदा बापूसाहेबांना पाहतो, जे की विरोधी पक्ष नेते असतात आणि शमशेर यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता असतो. इथे बापूसाहेब पत्रकारांसमोर म्हणतात की त्या तिघांनी जी तलवार आणली आहे ती खरी आहे का खोटी हे कोणालाच माहित नाही, त्यामुळे त्यांनी ती तलवार सर्वांसमोर आणावी आणि मग बोलावं. आता वंदनाताई एका इतिहासकाराला नानासाहेबांकडे पाठवतात, ज्यांचं नाव डॉक्टर केळकर असतं आणि हे आता ती तलवार पाहून एक अहवाल बनवणार असतात. पण डॉक्टर केळकर जेव्हा ती तलवार पाहतात तेव्हा त्यांना समजतं की ती तलवार खोटी आहे. त्यामुळे ते नानासाहेबांना विचारतात की तुम्ही ही तलवार नक्की कशी बनवली. तसेच नानासाहेब याचं उत्तर देत असताना सीन पास्टमध्ये जातो, जेव्हा ते लंडनच्या राणीच्या पॅलेसमध्ये तलवार चोरण्यासाठी गेले होते. इथे जेव्हा ते पॅलेसमध्ये जात होते तेव्हा त्यांना तिथल्या पोलिसांनी पकडलं आणि पुढे त्यांना पोलीस हेडक्वार्टरला घेऊन गेले, जिथे त्यांनी यांच्यासाठी भारतीयांच्या एम्बेसी ऑफिसरला बोलवून घेतलं, जे त्यांना सांगतात की तुम्हाला आता पुन्हा भारतात पाठवलं जाणार आहे. जे कळल्यावर या तिघांनी तिथे खूप गोंधळ केला, पण यांच्यासमोर आपलं जास्त चालत नाही हे समजल्यावर या तिघांनी ठरवलं की जसा महाराजांनी गनिमी कावा केला होता तसंच गनिमी कावा आता हे तिघे करणार. त्यामुळे हे तिघे पुन्हा भारतात आल्यावर एका कारागीरकडे गेले व त्याला काही पैसे देऊन त्याच्याकडून ही तलवार बनवून घेतली. आता केळकर नानासाहेबांना विचारतात की तुम्ही असं का केलं. त्यावर ते सांगतात की आम्हाला गडाचा व गावचा विकास करायचा आहे आणि हे जे काही केलं ते सर्व आम्ही महाराजांच्या प्रेमापोटी केलं. आता यावर केळकर नानासाहेबांना म्हणतात की तुम्ही महाराजांना कधी समजूनच घेतलं नाही. तुम्हाला फक्त हे दिसतं की ते तलवारीने लढाया करायचे, पण तुम्ही त्यांचा कधी हा आदर्श घेतला नाही की त्यांनी कधी जातपात मानलीच नाही, पण त्याउलट लोक त्यांच्या नावाने जातीचं राजकारण करतात. प्रत्यक्षात केळकर नानासाहेबांना हे समजवत असतात की महाराजांबद्दल काही जाणून न घेता आपल्या मनाप्रमाणे त्यांचा आदर्श घेऊ नका, उलट त्यांच्याबद्दल अभ्यास करा आणि चुकीचं असं काहीही करू नका की ज्याने त्यांच्या अस्मितेला ठेच लागेल. आता इकडे शमशेर जेव्हा बापूसाहेबांकडे जातो तेव्हा बापूसाहेब शमशेरला सांगतात की ती तलवार खोटी आहे हे मला माहित आहे आणि ब्रिटिश सरकारने यावर काहीही बोलायला नकार दिलेला आहे. तसेच बापूसाहेब ही बातमी कोणालाच कळू देत नाही आणि पुढे ते वंदनाताईकडे जातात व त्यांना म्हणतात की मी ही बातमी माझ्यापुरतीच ठेवतो आणि त्या बदल्यात आपण दोघेही याचा फायदा उचलूयात. आता वंदनाताई देखील त्यांच्याशी सहमत होतात आणि पुढे त्यांच्या वरच्या पदावर असलेल्या मंत्र्याला फोन लावतात. आता इतके तिथे नानासाहेब येतात आणि त्यांच्यासमोर वंदना सर्वांना सांगतात की आता बापूसाहेबांना उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे आणि त्या स्वतः मंत्री होणार आहेत. त्याचबरोबर ते सांगतात की नानासाहेब व शमशेर आमदार होतील, पण नानासाहेब विधान परिषदेत असतील आणि शमशेर विधानसभेमध्ये जाईल. त्याचबरोबर वंदनाताई अनाऊन्स करतात की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक बांधणार आहोत, ज्याचं बजेट 1600 कोटी असेल. आता हे ऐकल्यावर नानासाहेब वंदनाताईंना म्हणतात की 1600 कोटीमध्ये स्मारक बांधण्याऐवजी त्या पैशामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले दुरुस्त करू, पण वंदना त्यासाठी नकार देतात व यानंतर ते आता बापूसाहेब आणि त्यांचं नवीन सरकार जाहीर करणार असतात, जिथे त्या महाराजांची तलवार देखील सर्वांसमोर दाखवणार असतात. तसेच केळकरांनी जो अहवाल बनवलेला असतो तो बरखास्त करण्यात येतो व पुढे त्यांना मुंबईला बोलवलं जातं. आता शमशेर जेव्हा आमदार बनणार म्हणून त्याचा आनंद साजरा करत असतो तेव्हा नानासाहेब त्यांच्याकडे असलेली तलवार शमशेरकडे देतात आणि शमशेर इथे त्याचा बदला घेत नानासाहेबांना सांगतो की शिवा आता आमचा जावई होणार आहे व ह्या गावचा नवीन सरपंच आणि पांडा त्याच्या हाताखाली काम करेल. जे ऐकून पांडा, नानासाहेब व शिवा हे तिघही दुखावतात. आता यानंतर नाना केळकरांकडे जातात व त्यांची माफी मागतात, कारण ज्या गडांसाठी नानांनी तलवारीचं प्रकरण केलं होतं त्या गडांचा उद्धार न होता तलवारीचं राजकारण केलं जात आहे. तसेच नाना केळकरांकडे यावरचा उपाय मागतात, ज्यावर केळकर सांगतात की जेव्हा तलवार सर्वांसमोर सादर केली जाईल तेव्हा योग्य वेळ साधून मी सर्वांना सांगेल की ती तलवार खोटी आहे. पण नानासाहेबांचा यासाठी नकार असतो, कारण यामुळे त्यांची खूप बदनामी होईल. त्यामुळे ते केळकरांना म्हणतात की तसं करू नका, पण केळकर त्यांच्या निर्णयावरती ठाम राहतात. यानंतर माझ्या राजा रे हे गाणं आहे, जे झाल्यावर आपण पाहतो की नानासाहेबांना पुन्हा तेच मावळ्याचं स्वप्न पडतं आणि आता खरं नानांना त्या स्वप्नाचा अर्थ समजलेला असतो, पण तो अर्थ आपल्याला मात्र शेवटी समजेल. असो, पुढे नाना पांडा व शिवाला गडावर बोलून घेतात आणि त्यांना एक प्लॅन सांगतात. त्याचबरोबर इथे पुन्हा गावरान कोंबडा अल्बेज हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की हे तिघे शमशेरकडे जातात आणि पर्णाच्या मदतीने शमशेरकडे असलेली तलवार चोरून आणतात. तसेच पुढे जेव्हा वंदनाताई व बापूसाहेब कार्यक्रमामध्ये ती तलवार सर्वांना दाखवणार असतात तेव्हा ते पाहतात की पेटीमध्ये तलवारच नाहीये, ज्यामुळे सर्व लोक यांच्यावर हसतात व यांचा सर्व प्लॅन फिसकटतो. आता नानांना आपण प्रतापगडावर पाहतो, जिथे ते गडाची साफसफाई करत असतात. त्याचबरोबर इथे केळकर नानासाहेबांना भेटायला आल्यावर नाना त्यांना सांगतात की आमच्याकडून महाराजांना समजायला थोडा उशीर झाला, पण येणाऱ्या पिढीला मात्र आम्ही महाराजांबद्दल योग्य आणि बरोबरच माहिती देणार. तसेच इथे नानासाहेबांना पडणाऱ्या स्वप्नाचा खरा अर्थ आपल्याला कळतो,
तो असा होता की महाराजांच्या किल्ल्यांची नानांनी नीट देखरेख करावी, आणि आता नाना तेच करत असतात. तसेच आपण पाहतो की नानांच्या या कार्यात त्यांना मदत करायला सर्व गाव एकत्र येतो. आणि राहिला प्रश्न तलवारीचा, तर यांनी ती तलवार गडावरच जाळून टाकलेली असते, आणि याबद्दल फक्त ह्या तिघांनाच माहित आहे. तसेच या हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथे संपतो. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेला. याचं दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलेलं, तर याला अमित राज यांनी संगीत दिलं होतं.